लकी सबस्क्रायबरची भेट घेऊन मुंबईला हजर आहे. काका चाय लवर आहे आमचा. कोण कोण चाय लवर आहे त्यांचे कमेंट करा. त्यांचे स्वतःहूनच मला हाक मारले, माझं असं लक्ष पण नव्हतं. तर मंडळी इलो आम्ही आता तळे बाजारात आणि तळ्यावरचा बाजार भरलेलो आज बुधवार आज गुरुवार ना, आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार देवगडचो. बुधवार असता शिरगाव, गुरुवार तळे बाजार आणि शुक्रवार पुढे देवगड असे ते पुढे पुढे येतात ते. मस्त बाजार भरलो. आता उद्या शुक्रवार मी नाही बाजारानं, पप्पा जातील आता. गोलमू पण चला आम्ही चाललो मुंबईत. मी मागच्या व्हिडिओत बोललो होतं की मी भाई बरोबर मुंबईत जाणार आहे. एकच दिवसाचं काम आहे, पोलीसचा हेडक्वार्टरला काम आहे आणि माझं पण दुसरं 1-2 काम आहे ती करणार दिवसभरात आणि लगेच उद्या रात्री बसणार येऊ का. आणि माझ्या 2 लकी सबस्क्रायबरला मी कोकणी मेवो घेतलंय, तो पण मग तुमका मी ट्रेनमध्ये दाखवीनच. आणि तो मग देणार लकी सबस्क्रायबरला ठाणे स्टेशनला उतरल्यापासून. म्हणजे आज रात्रीपासून ते उद्या रात्रीपर्यंत कोण भेटत ते का द्यायचं. आणि मग घराकडे रूमवर ना निघताना मग ते भाईकडे ठेवणार आणि मग येणार. कोण नाहीच भेटलो तर नाही भेटणार तर भरपूर मिळतील. भेटते बघू आता. तर मंडळी चला जाऊया मुंबई. आम्ही इलो आता कणकोली स्टेशनला आणि गाडी लावलंय पार्किंग मध्ये. टेन्शन नाही, परवा सकाळी येणार मी मँगलोरने. आता वाजले 11, 11:30 वाजता येत मांडवी एक्सप्रेस गेली की आम्ही निघू. चला तर मंडळी आमची जवळजवळ 1 तास ट्रेन लेट आहे. आम्ही इलो किती 11:15 गेलो होतो. 11:30ची ट्रेन, पण आम्ही 11:15 वाजता टच झालो होतो कणकवली स्टेशनला. पण आता अनाउन्समेंट झाली 2 वेळा की ट्रेन लेट आहे. तर भाई जरा मोदकची वाट बघता. मोदक इले मगापासून इले जाऊ नये घेऊन ये. तर भाई आणि भावी जे मोदक आणून गेले मगापासून 2 वेळा जाऊन इले, पण परत मोदक इले नव्हते उकडीचे. ते आता इले होतो वाटतं, बघूया. तर मस्त ना, कारण ट्रेनला पण उशीर आहे. बघूया इले का. ए भाई हत ओके हत म्हणजे मोदक किती जिया मोदक वाटता. ए मापात पाप करून का जिया आहे ना. किती आहेत मोदक? 5. मग आपण 5च जण आहो ना. मग ठीक आहे. आणि माझा दे जिया, मला दे. कुठे आहे? तुझ्या हातात आहे. हो तर मंडळी मागा दिल्या नव्हतो पहिलंच. मस्त होत ना, खाते आता. चला भावी जी सर्वांना मोदक आवडले त्यामुळे परत चालला भावी. माका 2 हवे अजून. एक खाले अजून 2 हवे म्हणतात. बड्डे आहे का भावी? बड्डे संपलो काल. आता आमच्या जियाचा बड्डे. या हॅपी बड्डे. हॅपी बर्थडे. 27 दिवस ते काय हॅपी बर्थडे बोलायचा. मी सकाळीच बोललो होतो हॅपी बर्थडे. ओके हॅपी न्यू इयर. भावी हॅपी न्यू इयर, हॅपी बर्थडे. 27ला मी हजर आहे मुंबईला तुझ्या बर्थडे पार्टीसाठी. ओके येणार हा. बघूया. डन ओके. माझ्याकडून पार्टी तुला. काय खाता एवढं खाता? तर मंडळी ट्रेन इली बरोबर 1-1.5 तास तरी लागली असते ना. लय ट्रेन लेट झाली. आता वाजले 1:15. गेले गेले वाटता रेमटवूया वाटतं.
तर मंडळी आम्ही बसलो सीटवर आणि आता वाजले पण भरपूरच आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट जेवणार आता. जेवण आणला मग अशीच कणकोली स्टेशनच्या बाहेरच्या हॉटेलमधनंच. तर जेवण आजचं मस्तच हा. काय काय जेवण काही व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी. काल नॉनव्हेज झाला दिवसभर, दुपारी पण आणि रात्री पण. त्याच्यामुळे आज प्युअर व्हेज. आणि आज वार पण हे आहे ना, बिर्याणी. गुरुवार. अरे हे काय दोन्ही व्हेज बिर्याणी? दोन्ही व्हेज बिर्याणी दिलेली. नाही वाटतं एका ह्याच्या पुरत नसेल म्हणून दोघं आहेत. नाही, दाल खिचडी सांगितलं होतं त्यांना. हा बरोबर बरोबर बरोबर. भावीचं बरोबर आहे. हा फुल होत. भावी भावी. जबरदस्तच रे, भारी आणि एक एकात नंबर. दाल खिचडी आहे आणि एकात भाजी आहे. हा बरोबर. दाल किती बोलली ना, दाल खिचडी म्हणून. हा 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 मग ती त्याच्यात येत नाही. बरोबर. आणि फुल असल्यामुळे दोन हा, याच्यात दोन. हाफ हाफ दिले. व्हेज बिर्याणी, त्यानंतर दाल खिचडी, त्यानंतर चपाती आणि ही भाजी पनीर कढई. पनीर कढई आणि स्वीट मोदक. आणि जेवता जेवता काळोख झालो हा. वाजले आता आमचे 9. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू ठाणा स्टेशनला. बरोबर ना भावी? आपलं जिया काळोख झालंय बघ. 9 वाजले रात्रीचे. आता आपण ठाणे स्टेशनला उतरणार. हा, हे आता रात्रीचं जेवण आहे आपलं. बोगदो इल्यामुळे काळोख झालो हा. रात्र नाही तर लगेच दिवस उजळलो. बघितलं भावी? या बरं आला. बोगदो गेलो. बोगदो पूर्ण काळोख होता. चला, भूक पण भरपूर लागली आहे कारण ट्रेन लेट इली. जर ट्रेन टायमिंगवर इली असती ना तर आमचे 1-2 नाश्ता झाले असते आणि मग आरामात जेवलो असतो. पण ते ट्रेन लेट इल्यामुळे डायरेक्ट आता आम्ही जेवतो. मग जेवण भावी तू थांबणार, मी झोपणार. लस्सी पण इली हा. पण लस्सी नको हा. हे आपलं चालेल. नको, जेवतो आता. चला. तर म्हणजे जेवणाक सुरुवात केली हा कारण भरपूर उशीर झाला नाही, भूक पण लागली हा. तर जेवण हा पनीर कढई पनीर कढई मस्त आणि टेस्टी हा. आणि चपाती. मस्त लागतं. आणि भावी ज्या सर्वांनी सुरू केले नाही या टेस्टी आहे ना. तर मंडळी जेवण झालं आमचं आणि आता आम्ही स्वीट खातो. स्वीट तुम्ही बघू शकता. आमचा स्वीट हा मोदक स्पेशल कणकवलीचे उकडीचे मोदक. बरोबर ना जिया? मोदक किती आणि माणसं किती आहेत बघ? 6. एक एक्स्ट्रा आमच्या जियाला, कारण जियाचा बर्थडे येणार आहे म्हणून. भावीचा बर्थडे झाला 2025. मावळ तिचा सूर्य. भावी संपला तिचा बर्थडे. सूर्य मावळला आता 27 किती 27 जानेवारी. म्हणजे आता आमच्या जियाचा बर्थडे आजपासून सेलिब्रेशन. आजपासून सेलिब्रेशन. 27 days आधी. सकाळी नाही बोललो तुला. तर मंडळी जेवलो आणि झोपलो होतो. किती 2 तास तरी झोपलो ना. हो मग झोपलो. कारण काल रात्रीचं जागरण होता. काल झोपूक आमका 1:30 वाजलो रात्री. आम्ही गेलो होतो जल्लोषला. जियाची आमच्या झोप उडाली नाही अजून. भावी तुझी झोप उडाली? उडाली ना. भावीची झोप उडाली, आमची पण उडाली. जिया जरा अजून झोप येता. जियाची अजून झोप झाली नाही. आता चहावालो येलो तर चहा मागवणार. तू चहा? चहा नाही नको नको. चहा इली असती तर मस्तपैकी पिलं असतं. चहा काय इली नाही. बघू आता काय येतं आता. चला. तर म्हणजे समोसा भावी भूक लागली आहे तर समोसा एक घेतो. चटणी नको भावी? दोन्ही खाणार मग? अर्धा नाही, एक का आणि एक जियाला ते पाहिजे. तर मंडळी समोसा घेतलो आम्ही हो भावीसाठी. भावी मस्त हा. टेस्टी आहे. टेस्टी आहे ना. खेड स्टेशन आणि वाजले आहेत 5:45.
गुड इव्हनिंग. स्पेशल चहा आलेली आहे माझी. हवी पाहिजे नको. नको म्हणजे येवा चहा पिऊ का? गाईस काका चाय लवर आहे आमचा. कोण कोण चाय लवर आहे त्यांचे कमेंट नक्की करा. comment करा. पण ही चाय गरम भरपूर आहे पण माझ्यासारखी नाही आहे. भावी, स्पेशल नाही. मी जी बनवते ना स्पेशल ती चहा नाही आहे. एकदम फिकी फिकी चाय लागते. काका तुझ्या चायची वाट लावून खातोस. मंडळी आमचं चॅलेंज चालू झाला. फूड चॅलेंज. ए आणि बी टीम. हा भाईची ए टीम, भाई ए आणि वहिनी आणि भाभी आणि मी. तर B team. आम्ही हा बी टीम. तर काय चॅलेंज आहे तर तुमका सुट फॅमिलीच्या व्लॉग मध्ये समजातच. तर म्हणजे चॅलेंज चालूच हा. तर चॅलेंज मध्ये आम्ही घेतलो भेळ, त्यानंतर लस्सी आणि आमच्या चॅलेंज मध्ये सामील झालो हा अर्णव राजापूरकर. राजापूरचो हा, रत्नागिरीचो हा. आडनाव काय? जाधव. अर्णव जाधव. राजापूरकर हा तो. राजापूरचाच ना. तर मंडळी आणि तुम्ही काय काय घेतलात रे? फ्रेंच फ्राईज आणि सँडविच. लाईट पेटवली बघ. तर मंडळी अर्णव पण इलो आमच्या टीम मध्ये आणि ह्यो स्वतःहून आमच्या टीम मध्ये येलेलो हा छोटो. का आवडला तुम्ही? बी टीम आवडले ते का? हा बी टीम आवडली. नाव काय? हे नाव काय? हे नाव काय तुझं? मेलवचं. नाव सांग तुझं. ए बाबू नाव काय तुझं? हा गाडी तुटली ते. हे घे. गाडी तुटली. हे तिकडे नाही जायचं. ए इकडे नाव काय तुझं? हा नाव काय तुझं? आणि गाव पण सांग. काय काय नाव? निताश काय तर म्हटलं. गीतांश. गीतांश. गीतांश एक तुमच्या टीम. हे घे. गीतांश. आणि गाव? गाव कुठचं? गीतांश नाव काय? लहान आहे, गाव नाही सांगू शकत. मग कुठचे तुम्ही? रत्नागिरी. रत्नागिरी. गीतांश. हे गीतांश हे टीम म्हणजे त्या टीम मध्ये जाणार तू का या टीम मध्ये जाणार तू? लवकर सांग. भावीच्या त्यांच्या टीम मध्ये जाणार का आमच्या टीम मध्ये येणार? लवकर सांग. भरती आहे टीम मध्ये. सांग इकडे जाणार गीतांश. तू? इकडे जाणार का इकडे येणार? आला आला आला. हा आमच्या असं जबरदस्ती काय जबरदस्ती नाही केलं, तू स्वतःहून नाही, गेलो. स्वतः. त्यामध्ये अजून एक सामील झालेलो हा. ते काय बी टीम आवडलेली हो ना? गीतांश आवडली ना? हा नक्की आवडली का? नाही आवडली. नाही आवडली ते का आमची टीम आवडलेली आहे. गीतास आमच्या टीम मध्ये येणार ना? चल कम ऑन. ये ये ये. जर जर पकड. माझ्यासारखी टी शर्ट घालतात तू बघ. फुल टी शर्ट गीतांश रोज माझी. ये ये आमच्या टीम मध्ये. यस आता आमच्या टीम मध्ये इलेलो होतो. आणि आई पण माझी बच्चा पार्टी मिळालेली आहे माका. ए गीतांश आवडलं ना? तर म्हणजे चॅलेंज मध्ये भाईची पाळी होती. गुलाबजाम घेतल्याने या. आणि गुलाबजाम मस्त रे, टेस्टी आहेत. अरे हे टेस्टी आहे. गुलाबजाम मस्त आहेत. मोठे साईज बघू. वा याला 2. आणि आमचं गीतांश खाता की नाही? ट्राय करतो. ए गीतांश गावचं ट्राय करता काय नाही. खा खा. काय जमणार त्याला? तर बघू आता पनवेल येत थोड्या वेळात. मग विनर कोण तर तुम्हाला थोड्या वेळात समजण्यात येईलच. बरोबर ना अर्णव? हो. ओके चला खावा आता Winner. गुलाबजाम. आणि भावीची इच्छा पूर्ण झाली या. भावी का गुलाबजाम आहोत. लास्टला शेवटला झाली इच्छा पूर्ण भावीची. चला मंडळी आता हिला पनवेल म्हणजे पनवेलवरून निघाली गाडी आणि चॅलेंज आम्ही जिंकलं. वर्षाची सुरुवात भारी झाली आमची. काय भावी अर्णव? वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही जिंकलो म्हणजे ह्या वर्ष माझं सर्व जिंकणारच. आणि मंडळी लकी सबस्क्रायबरची भेट घेऊन मुंबईला हजर आहे. माझ्या कोकम आणि पिटी याचे 2 पॅकेट आहेत. आता ठाणे स्टेशनला उतरल्यानंतर गेम सुरू. तर बघू कोण माझं लकी सबस्क्रायबर आहे. आणि उद्याचा दिवस. आणि उद्याचा दिवस ती बॅग घेऊनच फिरणार मुंबईत. आणि मग उद्या रात्री बेंगलोरने परत 1 तासात आम्ही ठाणे स्टेशनला उतरू. आणि जर कोण मिळाला तर मग व्हिडिओ करूच. चलो चलो वेलकम टू मुंबई. भावे वेलकम टू मुंबई. तर मंडळी ठाणा स्टेशनला उतरलो आम्ही. आणि आता कितीची ट्रेन भाई?
44ची डोंबिवली हा बघू मिळता काय. ठाण्यावरून डोंबिवली स्टेशनला इलो आता. आणि वाजले किती वाजले? 10 वाजले ना. तर वाजले 10. ट्रेन गेली 10 वाजता ठाणा स्टेशनला. त्यानंतर आम्ही जेवण मग घरी इलो 11 वाजता आणि मग झोपलो. आणि सकाळी आम्ही आता नाश्ता बिष्टा करून मोकळं. मग जिया गेला स्कूलला. भावी का सुट्टी आहे ना? भावींना आज दांडी मारल्या ना. भावी घरीचा. आणि दुसरं म्हणजे आम्ही येऊचा आणि जाऊचा माझा कन्फर्म तिकीट हा. आता रात्री आम्ही 10:30 निघणार. काल येताना कोणच भेटलो नाही सबस्क्रायबर, त्याच्यामुळे काय कोकणी मेव देव गावलो नाही. आता मी जाणार आहे दादरला. जर कोण बघे जाताना येताना कोण भेटलो तर त्याला देणार कोकणी मेव आणि मग शूट पण करणार. त्यामुळे तुमका दाखवीनच. आणि आता माझं जाऊचा कन्फर्म तिकीट आहे. तर हा तिकीट काढल्याने माझा सिद्धू टूर्सने ट्रॅव्हल्सने. त्याचा मी नंबर पण देते तुमका. कारण मला माहिती आहे की कोकणात जाऊ पैसे असले तरी आपल्याला तिकीट मिळत नाही. लय हालत होते. मी पण भरपूर वेळा जनरलमधनं प्रवास केलोय. त्याच्यानंतर झोपून खाली किंवा बसून. त्याच्यानंतर स्लीपरचा काउंटरवर तिकीट काढून मी सीटच्या मध्ये पण झोपलेलो आहे स्लीपर कोचमध्ये. मग ती बाथरूमला जाणारी येणारी हे डब्याचा क्रॉस करणारी सर्व अंगावरना जाणार उलटे हे बी करून पाय बी देऊन असं विषय असता आपल्या तिकिटाचो. त्याच्यामुळे मी सिंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा नंबर देतोय. तुमका कन्फर्म तिकीट हवं असतात रेल्वेचा तर त्यांना कॉल करा. तर बघू आता कोण लकी सबस्क्रायबर मिळता. भावी मिळा भेटेल ना. ओके चला भावी म्हणता. तर बघू आज दिवसभरात रात्री जाईपर्यंत 10 वाजेपर्यंत मिळता का. मिळालं तर मग तुमका दाखवणार. चलो मंडळी, मी इलो होते मुंबईला आणि मी बोललो होते तर मागा कोण सबस्क्रायबर भेटात तर त्याका मी कोकणी मेहो देणार. तो माझ्या बॅगेत हा कोकणी मेहो हो बघा. तर माझे सबस्क्रायबर मी हे उभं होत आहे दादर स्टेशनला. बघू शकता दादर स्टेशनच्या बाहेर आहे मी. मित्राची वाट बघतोय. तर यांच्यानी माका स्वतःहून हाक मारले आणि माझं लक्षच नव्हतं. तर माका मिळाले माझे लकी सबस्क्रायबर. थँक्यू. मी आता दादर स्टेशनच्या बाहेर आहे आणि काल मी रात्री इलो आणि मग सकाळपासून मला कोण लकी सबस्क्रायबर भेटलो नव्हतो. माका वाटलं की मेव कोकणी मेव परत घेऊन जाऊचं लागतं की काय. पण माका स्वतःहून यांच्यानी हाक मारले. आणि हे लकी सबस्क्रायबर देवगडचे जामसंड्याचे यशवंत म्हणून त्याचं नाव आहे आणि आडनाव धुरी. तर माझे लकी सबस्क्रायबर भेटले आहेत आणि त्यांना मी माझ्या गावसून आणलेलं कोकणी मेवो कोकम आणि पिटी आता मी देतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भेटून खूप आनंद आला. असेच बघा आमची व्हिडिओ न चुकता बघतो रोज रात्री आई आणि आईला सांगा विचार. थँक्यू. सबस्क्रायबर भेटलो आणि कोकणी मेवो दिले त्यांना. आणि एक दुसरी भेट हा ती मी हेच ठेवणार आहे भाई का. कारण आता नाही तू घेऊन गेलास तर तुका भेटात रेल्वे स्टेशन का कोणतरी. नको माका मुंबईत फिरणार होतो. आता स्टेशनला कोणते गावात जाणारच असणार. मी थंयच असणार ना. माका ती भेटणारच. त्याच्यामुळे तसं नको माका मुंबईत फिरणारे होते. पण नशीब भेटले. आणि खायचे गाव आले होते ते आपले देवगड जामसंड्याचेच होते. ओके ओके. धुरी भारी भेटले. भारी ओळखलं. त्यांचे स्वतःहूनच माका हाक मारले. माझं असं लक्ष पण नव्हतं. ओके ओके. असं विषय. तर मंडळी चला आता आम्ही जेवतो. वाजले 8:45 जेवण. गाडी लवकर 10:40 मँगलोर एक्सप्रेस हा कन्फर्म तिकीट हा. आता निघणार जेवणाने. आणि जेवणाचा स्पेशल माझ्यासाठी भाकरी तांदळाची प्लेन राईस. त्याच्यानंतर पुलाव पनीर पुलाव. त्याच्यानंतर मटर पनीर आणि रायता. मस्त जातचो बेत हा भावी. मस्तच बेत हा. तर मंडळी चला भूक पण लागली आणि जाऊचा पण हा. तर मग आता जेवूया. तुम्ही पण जेवायचे. चला मंडळी चला माझी मँगलोर B3 आणि येताना पण B3 डबो होतो. चला बाय बाय मुंबई.